तुमची पण वृषभ रास आहे का? मग आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. वृषभ राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, 15 ऑगस्ट आणि शनिवार नंतर तुमच्या आयुष्यात सुरू होणार हा काळ नेहमीसारखा नसेल. अनेकांना वाटेल की ही फक्त एक साधी घटना आहे, पण त्या एका क्षणानंतर तुमच्या घराचे वातावरण, लोकांना तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि तुमच्या नावाची चर्चा पूर्णपणे बदलू शकते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही घटना अचानक घडेल आणि तिची चाऊल तुम्हालाही लागणार नाही. म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्तकृपा या चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त, माझी पण वृषभ रास आहे अशी कमेंट प्रत्येकाने करा. आणि हो मंडळींनो, सबस्क्राईब केलं, कमेंट केली तर आपल्या चॅनलला म्हणजे चॅनलच्या बेलायकनला सुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी वृषभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळींनो, गेले काही महिन्यापासून तुम्ही मनात अनेक गोष्टी दाबून ठेवल्या आहेत. प्रत्येक वेळी योग्य वेळ येईल म्हणून तुम्ही शांत राहील, पण आता वेळ बदलण्यास खरी सुरुवात होणार आहे. मंडळींनो, 15 ऑगस्ट नंतर तुमच्या आर्थिक स्थितीत एक मोठा आणि सकारात्मक बदल दिसायला सुरुवात होईल. अचानक धन लाभाची शक्यता किंवा रखडलेले पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. 15 ऑगस्ट नंतर अशी परिस्थिती निर्माण होईल की लोक स्वतःहून तुमच्या दारात येईल. काही जण तुमचे अभिनंदन करण्यासाठी येतील, तर काही मदतीसाठी येईल, तर काहींना फक्त एवढंच जाणून घ्यायचं असेल की अचानक तुमच्या आयुष्यात इतका बदल कसा झाला. या काळात घराबाहेर पडणार एक छोटीशी घटना पुढे मोठ्या चर्चेचा विषय बनू शकते. ती एखादी शुभ बातमी. मंडळींनो पहा, एखादी शुभ बातमी असेल, एखादी शुभ बातमीशी महत्त्वाच्या पाहुण्यांच्या आगमनाशी किंवा तुमच्या कुटुंबाशी संबंधित निर्णयाशी जोडलेली असू शकते. सुरुवातीला तुम्हाला याच महत्त्व जाणवणार नाही, पण काही दिवसांनी लक्षात येईल की हा क्षण तुमच्या आयुष्यातला नव्या अध्यायाची सुरुवात होता. कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा, माझ्या आयुष्यात नवीन अध्यायाची सुरुवात होणार आहे आणि विश्व माझ्या बाजूने उभा आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे लोक आजपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्षित करीत होते तेच लोक पुन्हा तुमच्याशी संपर्क साधण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. एखादा जुना मित्र, नातेवाईक किंवा पूर्वी तुटलेला संबंध पुन्हा जुळवण्याची शक्यता निर्माण होईल. मात्र प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. मंडळींनो, प्रत्येक हसरा चेहरा मनापासून आनंदी असेलच असं नाही ना. याच दिवसात तुमच्या घरात एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. तो निर्णय नोकरी, व्यवसाय, मालमत्ता किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या भविष्याशी संबंधित असू शकतो. मंडळींनो, नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदारी किंवा उत्पन्नाची संधी मिळू शकते, तर व्यवसाय करणाऱ्यांना वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन कराराची किंवा नवीन क्लायंटचे योग येत आहेत. सुरुवातीला थोडा संभ्रम वाटेल, पण पुढे हाच निर्णय तुमच्या कुटुंबासाठी लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाई न करता शांतपणे प्रत्येक गोष्टीचा विचार करा. 15 ऑगस्ट नंतर तुमच्या दाराशी येणारी प्रत्येक व्यक्ती ही एकसारखीच असणार असं नाही ना. काही जण तुम्हाला शुभेच्छा घेऊन देतील मंडळींनो, तर काही जण तुमची परिस्थिती जाणून घेण्यासाठी म्हणून आपल्या योजना, आर्थिक बाबी किंवा वैयक्तिक गोष्टी प्रत्येकासमोर उघड करत जाऊ नका. संयम, विवेक आणि स्वामी समर्थावरील श्रद्धा यांच्यासह पुढे वाटचाल केली तर हा काळ तुमच्या आयुष्यातील लक्षात राहणारा टप्प्यापैकीच एक ठरू शकतो. हे लक्षात ठेवा. आतापर्यंत आपण जाणून घेतलं की 15 ऑगस्ट नंतर वृषभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक अनपेक्षित वळण घेऊन येऊ शकतं, पण अजून सर्वात महत्त्वाचा भाग पुढे बाकी आहे. मंडळींनो, नीट लक्षपूर्वक ऐका ताईंनो, दादांनो, कारण पुढे मी तुम्हाला सांगणार आहे अशी गोष्ट जी अनेक वृषभ राशीच्या लोकांच्या बाबत अचानक घडू शकते. मंडळींनो, आधी समजलं तर तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता. त्यामुळे हा व्हिडिओ पुढे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. 15 ऑगस्ट आणि शनिवार नंतर तुमच्या घराजवळ किंवा परिसरामध्ये घडणारी एखादी साधी घटना तुमच्यासाठी खूप मोठा संदेश घेऊन येऊ शकते. अनेकदा नशीब मोठे संकेत गाजावाजा करून देत नाहीत, तर अगदी शांतपणे देत असतात. त्या दिवशी एखादी भेट, एखादा फोन किंवा अचानक झालेली ओळख हीच पुढे तुमच्या आयुष्याची दिशा बदलण्याचे कारण ठरू शकते. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष न करता जागरूक राहणं खूप महत्त्वाचं ठरेल. विशेष म्हणजे ज्यांनी तुमची किंमत कधी ओळखली नाही तेच लोक या काळात तुमच्या दारात उभे राहू शकतात. काही जण माफी मागण्यासाठी येतील, तर काही जण नातं जोडण्याचा प्रयत्न करतील, तर काहींना तुमच्या यशामागचं रहस्य जाणून घ्यायचं असेल. मात्र प्रत्येकाला मनात स्थान देण्यापूर्वी मंडळींनो,
त्यांच्या हेतूचा शांतपणे विचार करा. प्रत्येक मंडळींनो, प्रत्येक परत आलेली व्यक्ती ही तुमच्या भल्यासाठीच आली असं नाही होत, असं गृहीत पण धरू नका. मंडळींनो, या काळात तुमचे वाढते यश पाहून काही गुप्त शत्रू किंवा जळणारे लोक तुम्हाला मानसिकदृष्ट्या विचलित करण्याचा प्रयत्न करतील. यामुळे कोणाशी चिथ्थवाणीला बळी पडू नका. या दिवसात घरातले ज्येष्ठ मंडळींनो, या दिवसामध्ये घरातल्या एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून मिळणारा सल्ला हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. सुरुवातीला तो सल्ला तुम्हाला साधा वाटेल, पण काही दिवसांनी त्याचा फायदा झाल्याचं तुम्हाला जाणेल. मंडळींनो, कुटुंबातील एकत्रित चर्चा, शांत वातावरण आणि परस्पर विश्वास मंडळींनो, यामुळे अनेक अडचणी या सहज दूर होऊ शकतात. जर तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा, घरात काही बदल करण्याचा किंवा एखादी मोठी योजना आखण्याचा विचार करत असाल तर हा शनिवार आणि 15 ऑगस्ट नंतरचा काळ तयारी करण्यासाठी अनुकूल असा ठरू शकतो. मात्र प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर सांगण्याऐवजी योग्य वेळ येईपर्यंत ती स्वतःपुरतीच मर्यादित ठेवा. काही वेळा शांतपणे केलेली तयारी सर्वात मोठे यश मिळवून देते, हे लक्षात ठेवा. कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा, मला मोठं यश मिळणार आहे. 15 ऑगस्ट नंतर धावपळ वाढल्यामुळे मंडळींनो, शारीरिक थकवा किंवा मानसिक ताण जाणू शकतो. त्यामुळे कामासोबतच स्वतःच्या आरोग्याकडे आणि आहाराकडे दुर्लक्षित करू नका. या संपूर्ण काळात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक बदलाचा अर्थ लगेच समजेल असं नाही ना. काही घटनांचं महत्त्व काही दिवसांनी किंवा काही आठवड्यांनी स्पष्ट होते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कोणतीही घटनेला घाबरू नका आणि अतिउत्साहित दाखवू नका. श्रद्धा, संयम आणि योग्य वेळ, योग्य निर्णय घेण्याची तयारी ठेवली तर हा काळ तुमच्यासाठी नव्या संधीचे दार उघडू शकतो. 15 ऑगस्ट नंतर तुमच्या घराबाहेर घडणारी ती घटना फक्त योगायोग आहे असं अनेकांना वाटेल, पण काही वेळा आयुष्यातले मोठे बदल अगदी छोट्या प्रसंगातूनच सुरू होतात. तुमच्या दाराशी आलेली एखादी व्यक्ती, अचानक मिळालेली बातमी किंवा अनपेक्षित निमंत्रण पुढील काही महिन्याच्या घडामोडीचा पाया ठरू शकतो. म्हणून त्या दिवसाकडे केवळ एक साधा दिवस म्हणून पाहू नका. मंडळींनो, वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा एक मोठा गुण म्हणजे संकट काळात शांत राहण्याची ताकद आणि याच गुणाच्या या काळात तुम्हाला सर्वाधिक गरज भासेल. काही लोक तुमची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करतील तर काही जण तुमच्या महत्त्वाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करतील. मात्र तुम्ही स्वतःवरचा विश्वास कायम ठेवला तर परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. घरात एखादी आनंदाची बातमी ऐकायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक दिवसापासून ज्या गोष्टीची प्रतीक्षा सुरू होती त्याबाबत सकारात्मक हालचाल दिसतील. त्यामुळे घरातलं वातावरण हलकं आणि आनंदी होईल. कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन एकदा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतात. याचा फायदा पुढील काळात तुम्हा सर्वांनाच होईलच. मी तुम्हाला 15 ऑगस्टच्या शनिवारच्या दिवशी करायचा अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. पण तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कुठलीही कमेंट करा, जी कमेंट सांगितले, पण आवर्जून श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त ही कमेंट करायला अजिबातच विसरू नका. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी वृषभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या उपायाला सुरुवात करूया. 15 ऑगस्ट रोजी सकाळी स्नानानंतर घरातली स्वामी समर्थांची किंवा तुमच्या कुलदेवताच्या फोटोसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावा. मंडळींनो, एका तांब्याभरात स्वच्छ पाणी घेऊन त्यात थोडेसे अक्षता म्हणजेच की तांदूळ आणि तांदूळ घेताना अखंड तांदूळ घ्या. कुठलाही तांदूळ तुटलेला किंवा खराब तांदूळ घेऊ नका आणि लाल फुले टाका. स्वामींसमोर बसून एक माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि हे जल घरातल्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि सर्व कोपऱ्यात शिंपडा. त्वरित जल तांब्याभर झाडाला अर्पण करा. या उपायाने घरातली नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन अडकलेली कामे वेगाने मार्गी लागण्यास सुरुवात होते. मंडळींनो, शनिवार आणि 15 ऑगस्टच्या संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी म्हणजेच की प्रदोष काळात घरातील मुख्य दाराच्या बाहेर दोन्ही बाजूला किंवा उंबरठ्यावर तिळाच्या तेलाचा किंवा गाईच्या तुपाचा एक दिवा प्रज्वलित करा. त्या दिव्यासमोर उभे राहून मनातल्या मनात स्वामी समर्थांचा म्हणजेच की स्वामी समर्थांना प्रार्थना करा. हे स्वामी समर्थ महाराज, माझ्या घरातल्या सर्व दृष्टी नकर्मता दूर व्हावी आणि माझ्या घरामध्ये जी काही वाईट शक्ती आहे ती एका क्षणात भस्म व्हावी आणि 15 ऑगस्ट नंतर येणारा काळ माझ्या कुटुंबासाठी समृद्धीचा ठरावा. हा संध्याकाळचा उपाय तुमच्या घरात लक्ष्मीचा कायमचा वास निर्माण करेल. या काळात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा मंडळींनो,
तुमची यशाची चर्चा जितकी वाढेल ना, तितकेच लोक शांतपणे तुमच्यावर लक्ष ठेवतील. म्हणून प्रत्येक नियोजन, प्रत्येक योजना ही योग्य वेळ येण्याआधी कोणासमोरही उघडी करू नका. तुमचे गुप्त गुपितच ठेवा आणि स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवून आपली पुढची वाटचाल सुरू ठेवा. मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि भेटू आपल्या अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव